तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि एक नजर या तासाच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। तमिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 36 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी तर 5 जणांची प्रकृती गंभीर। केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारकडे अहवाल मागितला। महापुराच्या विळख्यात सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडला झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर। मुंबईसाठी आज रेड अलर्ट जारी, अतिवृष्टीची शक्यता तर ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत आज शिंदेंच्या शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। यंदाच्या मेळाव्याची जबाबदारी मुंबईतील नेत्यांवर। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी पुण्यातील गरब्याचा कार्यक्रम पाडला बंद। आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका। यापुढे आवाजाचे नियम न पाळल्यास कार्यक्रम होऊ न देण्याचा इशारा। लंडनला पसार झालेल्या पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळनं अहिल्यानगरातील बनावट पत्ता दिल्याचं समोर। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित। कुणाचा वरदहस्त लाभला का अशी ही शंका। मुंबईत कबुतरखान्यांचा वाद भडकण्याची शक्यता। कोर्टाच्या निर्देशानुसार लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर कबुतरखाने सुरू करण्याची तयारी। 25 पैकी 12 वॉर्डांचा सकारात्मक अहवाल। नागपुरात आज संघगीतांचा लोकार्पण सोहळा। सरसंघचालक मोहन भागवत, गडकरी आणि फडणवीसांसह गायक शंकर महादेवन उपस्थित राहणार। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तान 41 वर्षांनी आमने सामने तर सामन्यावर बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचा आभार। संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषणात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा। आमचा शेजारी देश दहशतवादाचं केंद्रस्थान तर जगभरातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचं उगमस्थान याच देशात असल्याचं वक्तव्य। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान